मैत्रिणी माझ्या प्रेमळ, नशीब माझं थोर. मैत्रिणी माझ्या प्रेमळ, नशीब माझं थोर. साडीवर माझ्या नाचणारा मोर. साडीवर नाचणारा मोर. काय दोनच जण मी घेऊ शकते, दोनच जण. असं तर तुझे चॉकलेटचे 4 बॉक्स लागणार आहे. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल. किसके गोद में है नन्ना गोपाल. सही सोडून सही सोडून सही सोडून. छोट बाळ कोणाच्या मांडीवर आहे. छोट बाळ नर्मदा मातेचंच अजून एक सुंदर आणि प्राचीन असं नाव ठेवतो आहे ऐका. आजपासून प्रतीक आणि सईच्या मुलीला सगळे म्हणतील नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज अक्षय नसून माझ्यासोबत माझी लंगोटीयार आहे हा व्हिडिओ चालू करायला. आणि येस, आम्ही दोघी एकत्र का आहोत ह्याचाच मला प्रश्न पडला असेल. तर आम्ही आलो आहे आमच्या सईताईच्या मुलीच्या बारशाला. आणि आमच्यासाठी हा दिवस खूप स्पेशल आहे. इनफॅक्ट 4 मे 2026 या दिवशी जेव्हा आम्हाला कळलं की आम्ही मावशा झालो, ही एक फिलिंगच खूप वेगळी होती, जगात भारी फिलिंग अशी. तर आज त्या आमच्या चिमुकलीला तिचे आई वडील तिचे घरचे तिला नाव देणार आणि त्या सोहळ्यासाठी आम्ही इकडे आलो. तर कसं वाटतं हर्षिता? काय बोलायचं? खूप मजा येते. आम्हा तिघींचा ग्रुप आहे, मी आणि सईताई. सो आज आम्ही दोघे एकत्र होतो. हिला असंच घेतलंय, थोडं वाईट वाटायला नको म्हणून. असं काहीही नाहीये. नाहीतर हिच्या आमचा कोर ग्रुप आहे, खूप बेस्ट फ्रेंड्स आहेत. कसं होतं म्हणजे लहानपणापासून तुम्ही कसं तुमचा ग्रुप झाला? लहानपणापासून म्हणजे मी तर माझ्या वयाचं असं तेव्हा वाडीत हर्षिताच होती. फार कमी होते. आम्ही दोघी होतो. आणि त्यानंतर जास्त कोणाशी आमचं बॉन्डिंग असेल म्हणजे मी तर लिटरली मला आंघोळ घालण्यापासून, मला खेळवण्यापासून, म्हणजे मला 0 काढता यायचं नाही तेव्हापासून ताई माझ्या सोबत आहे. कारण आम्ही एका मजल्यावर राहायचो. मला लिटरली स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन 0 पासून सगळा अभ्यास ताईने घेतला. त्यामुळे माझ्यासाठी तर ती खूप 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 स्पेशल आहे. आणि तिचं लग्न, तिचा साखरपुडा, तिची हळद, मेहंदी सगळ्यापासून ते आता तिला मुलगी झाली आणि त्या मुलीच्या बारशाला मी आलो. तर खूप 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 स्पेशल फिलिंग आहे. स्पेशल येस. आणि तर आता मी फायनली पोहोचलोय, पण ताईची तयारी चालू. तर आपण त्यांना, दाजींना, ताईला आणि छोटीला नंतर भेटूया. तोपर्यंत आपण एक ग्लिम्स घेऊया आणि काकींना पण भेटूया. त्याची आई पण आली आहे, जुई आली आहे. आणि थोडं ताईच्या फॅमिली बद्दल माहिती. म्हणजे ताईची फॅमिली खूप प्रेमळ आहे. जसं आम्ही 2 वेळा व्हिजिट केलं त्याच्याकडे. ऑलरेडी बघितलं असेल ना आपलं. माझा आणि आमचं सर्वात पहिलं खेळ म्हणजे कोणी केलं असेल सईताईच्या घरीच झालाय. तो ब्लॉग पण खूप छान आहे. तर तो ब्लॉग प्लीज बघा. त्या ब्लॉग मध्ये माझा ब्लॉग डेब्यू झालेला होता. आज हा सेकंड ब्लॉग आहे याच्यामध्ये. तरी पण अजून माझी मैत्रीण सिंगल आहे. येस, आणि ही एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे. ही एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे की मी तेव्हाही सिंगल होते, आताही सिंगल आहे. आम्ही सईताईच्या लग्नात आम्ही फक्त दोघीच आलो होतो. आता हिची भारी प्रगती झाली आहे, नवरा आहे. आम्ही तेव्हाही सिंगल होतो, आताही सिंगल आहे. इट्स ओके. तर थोडं मनावर घ्या गाईस. माझी मैत्रीण खूप चांगली आहे. तुम्हाला तिच्याबद्दल काही डिटेल आणि आता तो 3rd ब्लॉग येईल त्याच्यामध्ये हर्षिता असेल ना, तेव्हा हर्षिता डबल असेल. हा म्हणजे हर्षिताचं लग्न होईल त्यावेळेला. आम्ही खूप मॅनिफेस्ट करतोय ही गोष्ट. काही मॅनिफेस्ट करत नाहीये. ह्या एन्जॉय करतात. मला सिंगल वरून चिडवा, मी सिंगल याच्यावरून चिडवा, हेच सत्य आहे. ऍक्च्युली ते पण खरं आहे की जर हिचं लग्न झालं तर आमच्याकडे बोलायला काही राहणार नाही. टॉपिक. पण असं नाहीये की आम्ही फक्त चिडवायला बोलतो. आमची खूप मनापासून इच्छा आहे की हर्षिताचे पण हर्षाचा ब्लॉग जस्ट टू, ठीक आहे बारशाचा ब्लॉग आहे, पण जसं मी नेहमी हर्षिता असल्यावर ब्लॉगमध्ये बोलतो की प्लीज माझ्या मैत्रिणीसाठी कोणतरी बघा. मला खूप एका चांगल्या मुलाची गरज नाहीये. गरज आहे. कोकणी मुलगा पाहिजे का? मालवणचा. येस, काकीनं पाहिजे. असं खुद्द मालवणी बोलणारा असलं तरी चालेल.
हर्षला जर घंटा काय कळलं नाही तो काय बोलतो तरी चालेल. येस, तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. खूप स्पेशल ब्लॉग आहे, नक्की एंड पर्यंत बघा प्लीज. मला नाव असं मध्येच कुठेतरी कळेल. त्यामुळे आम्हालाही सांगितलं नाहीये ताईने अजून नाव, जे आम्हाला सांगायला पाहिजे होतं. बोलवत असतं ना. आम्ही डिझर्व करतो ना, आम्ही इनर सर्कल मध्ये आहोत. तुम्ही बारशाला आला असतात म्हणून सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण. येस, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण थोडा आता बाकीच्यांना भेट बाकीच्यांना भेटू. जुई तुम्हाला आणि इकडे जुई आले. जुई तर समोर बारसाची तयारी चालू आहे आणि इकडे एक व्यंगचित्रकार सुद्धा आलाय. किती सुंदर चित्र काढते बघा. आपल्यासोबत आहे पवळे काकी पण. तर तुम्हाला कसं वाटतंय आजी बनून? तुम्हाला कसं वाटतंय आजी बनून? खूप छान वाटतं. आता त्या आजी बनल्यात, आता त्यांना सासू बनायचं लवकर. सासू वराच्या आधी त्या आजी बनलेल्या आहेत. पण मला जावई लवकर पाहिजे. मग काकी बघितलं लवकर. आम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलंय कुठलंही चांगलं स्थळ असेल तर माझ्यापर्यंत पोहोचवा, मग मी काकींपर्यंत मला पोहोचवा. जावई चांगला पाहिजे. काकी मी काय बोलते आपल्याला, तुम्हाला आता म्हणजे आमचे भावाजी तुमचे जाव आहे, तुम्हाला कसे कोकणातले पाहिजे की मुंबईमध्ये राहणार पाहिजे? मुंबईत राहणार आहे, पण कोकणात काहीतरी पाहिजे, जागा वगैरे पाहिजे त्याची. मालवणी बोलणारा पाहिजे. मालवणी बोलणारा पाहिजे कारण ती काकींसोबत. असं मालवणी आहे. काकी असेल मालवणी. ऐकणारा पाहिजे. एक वाक्य होऊन जाऊ दे. काकी एक वाक्य होते होते मालवणी. एक वाक्य होऊन जाऊ दे मालवणी. मी असतं मालवणी असं आहे हा. तर माका आणि माझं माका जावई पण तसंच होय, मालवणी बोलणार. काकीने आता ग्रीन सिग्नल दिलंय. काकींनी काय, त्यांनी कधीच ग्रीन सिग्नल दिलाय. ह्यांचीच गाडी रुळावर अडकली आहे. काहीतरी मोठा विचार करते मनामध्ये. सिग्नल आहे. जुई काय म्हणाली? काय बोलली? काय बोलली? बोल. जुई काय ते बोलायची. अर्चिता झिरो काकी वन. तर आता लवकरच हर्षद नंबर लावेल असं वाटतं. आपण आशा करूया. मी पण अशी आशा करते की हा ब्लॉग बारशापर्यंतच मर्यादित राहू आणि माझ्या इकडे नको कार्यक्रम होते. आज बारशाचा कंटेंट सोडून आपण हर्षदाच्या लग्नाचा कंटेंट कॉन्सन्ट्रेट ऑन बारस प्लीज. नाही काकींची मराठीच्या पूर्ण आली पाहिजे लवकर आता. प्लीज, सगळ्यांच्या आमच्या मनातली इच्छा. अजून ताई भेटली नाही आपल्याला. ताई पण ह्याच्यावर खूप बोलू शकतो. आपण फक्त बारशावर बोलूया आज. नक्की नक्की बारशावर बोलणार होतो आपण. अजून बारसा चालू झाला ना म्हणून. हा कॅमेरा मागचा जो बोलतोय खूप मस्ती आहे. तर आता बारशाला पण सामान्य मंडळी आले. हा म्हणजे आपण कुठे गेलो तर कसं ऐकणार पाहिजे. तर कसं तर आम्हाला पण कंपनी होईल ना. काय बोलली? नवरा आल्यावर तुला काय चिडवणार? काय नवरा आल्यावर तुला काय चिडवणार आहे? नाही म्हणजे बोलतो काय कुठे गेल्यावर त्याला कसं मला कंपनी मिळेल ना. नाही company. नाही, तेव्हा जास्त होते. आहेत आमचे, पण आम्ही आमच्या थोरले दाजी म्हणजे सईताईचा नवरा आणि धाकले दाजी म्हणजे हे अक्षय नागवेकर, आम्ही यांच्यात खूप शौक. सांग ना तिकडे दाजी येऊन दे. मग तिसरे अरे, मला ती मूर्ती होईल ना, पाहिजे. तिसरं मूर्ती. हो कशा काकी कशा आहात? मगाशी मस्त छान दिसत. थँक्यू. बारीक झाले तू. बारीक झाली ना. राजी कसं वाटतं तुम्हाला? काय मजा. बसा बसा. स्टार्टर्स वगैरे घेतले, मागून घ्या. विचार करू. राजी कसं वाटतं तुम्हाला? मस्त, खूप आनंदही टाइम आहे आता सध्या. नात आली आहे ना आता. मग बारशाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या जणी. बारशाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या गणी. कोणाच्या गळ्यात आहे का मोत्याचा तनमणी? मोत्याचा तनमणी. तनमणी तनमणी त्यांचा आहे तो. तुमचे चॉकलेट्स कमी पडणार. त्यांना पण द्या, त्यांना पण द्या. मागे जाऊन त्यांचा पण मोत्याचा तनमणी आहे. जागेवर बसून घ्या पटपट. मैत्रिणी माझ्या प्रेमळ, नशीब माझं थोर.
मैत्रिणी माझ्या प्रेमळ, नशीब माझं थोर, साडीवर माझ्या नाचणारा मोर. साडीवर नाचणारा मोर. या, काही या, काही. दोनच जण मी घेऊ शकते, दोनच जण. असं तर तुझे चॉकलेटचे 4 बॉक्स लागणार आहे. नाचणारा मोर घ्या, नाचणारा मोर एकच घ्या आता बस. एका प्रश्नाला मी एकच आन्सर देणार. चला आता हा जो प्रश्न आहे हा बायकांसाठी नाहीये. हा कोणा बायकांसाठी नाहीये, सगळे इथे पुरुष मंडळी आहेत त्यांना आम्ही हा प्रश्न विचारतोय. जमल्या साऱ्या जणी गाऊ सुरेल गाणी, जमल्या साऱ्या जणी गाऊ सुरेल गाणी, कोणाकडे आहे का 2, 5 आणि 10 रुपयांची नाणी? नाही पण हा लेडीज साठी नाही भेटत. आता आम्ही हा जेंट्स लोकांसाठी विचारलेला आहे. 2, 5 आणि 10 रुपयाचे कॉइन्स पाहिजे. तुम्ही दाखवा. 10चं नाहीये, 10चं नाही, 10चं कॉइन नाहीये. 10चं नाही, 10चं नाही, 10चं नाही. 10चं आहे, 2चं आहे, 5चं आहे. आहे टाळ्या होऊन जाऊ द्या. आमच्याकडे पण आहे, आमच्याकडे पण आहे. 2, 5, 10. स्टेशनवर आली कोल्हापूरची ट्रेन, स्टेशनवर आली कोल्हापूरची ट्रेन, कोणाकडे आहे का बॉल पेन? बॉल पेन. अरे खूप लोक एक पहिले होईल, एक पहिले येईल, एक पहिले येईल. हिरव्यागार डोंगर कपारीतून झुळझुळ झरा वाहतो, हिरव्यागार डोंगर कपारीतून झुळझुळ झरा वाहतो, कोणाकडे आहे का स्वतःचा आयडेंटिटी साईज फोटो? पासपोर्ट साईज फोटो पाहिजे, पासपोर्ट साईज फोटो. लोक इथे जो पहिले दाखवायला म्हणून त्यालाच प्राइस देणार आहे. कुठे 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 कुठे? इकडे जो पहिले येईल, इकडे जो पहिले येईल. माझ्याकडे आहे. झालं, एकालाच देणार आहे. ते असे फळाला काही कळलंच नाही, कुठे चालले ते फोटो आणायला. बारशाच्या कार्यक्रमात बायकांचा कालवा, बारशाच्या कार्यक्रमात बायकांचा कालवा, कोणाकडे आहे का केस विंचरायचा कंगवा? लगेच दाखवेल तो. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, किसके गोद में है नन्ना गोपाल? सही सोडून छोट बाळ कोणाच्या मांडीवर आहे? छोट बाळ हे असं मांडी मला असं इनव्हॅलिड. आता घरी जाऊन ओरडा पडणार आहे मला का उचललं म्हणून. सफरचंदाला इंग्रजीत म्हणतात ऍपल. ऐका. सफरचंदाला इंग्रजीत म्हणतात ऍपल, कोणी घातली आहे का कोल्हापुरी चप्पल? हे जरा अवघड आहे. कोल्हापुरी चप्पल.
चप्पल चप्पल चप्पल. हे तर कन्फर्म नसणार हा, मला वाटत नाही ते आहे. शेतकऱ्यांचा मित्र कष्टाळू बैल. शेतकऱ्यांचा मित्र कष्टाळू बैल कोणाकडे आहे का कीपॅड वाला मोबाईल. नाही एखादा कोण कीपॅड वाला मोबाईल, बटन वाला जो नोकियाचा मोबाईल असतो तो आहे बोले ना एक नसणारच. कीपॅड वाला मोबाईल आहे नाही ना. उन्हाळ्यात खावीशी वाटते थंडगार कुल्फी. उन्हाळ्यात खावीशी वाटते थंडगार कुल्फी. कोणाच्या फोन मध्ये आहे का सासूबाईंबरोबरचा सेल्फी. सेल्फी पाहिजे, फोटो नको आहे. सेल्फी फोटो नको आहे, सेल्फी. आणि जेंट्स लोकांना पण बघा, त्यांना पण चालणार आहे. असं नाही ऑन स्पॉट नाही, ऑन स्पॉट नाही. जुना जुना पाहिजे आम्हाला. नाही 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 नाही. अय्या तुझ्या सासूबाई कुठून आल्या? कुठं आवडतात ते? शालिनी शोधा शोधा शोधा. चला आता ना शोधा शोधा लवकर. जो पहिले इथे आणून दाखवेल त्यालाच प्राइज आहे. सासूबाईंबरोबरचा सेल्फी त्यांनी काढला ना, काने काट केला तो नाही पाहिजे. लवकर दाखवा लवकर दाखवा. बसा ना, पूर्णच नाही झालं ते. इकडे पण आलंय आता सगळ्यांना नाही, जे पहिले पोचले त्यांना दे. काय काय सगळे घरचेच आहेत. बघा हा पण आहे, पण आम्ही आमचा पेपर सिक्रेट ठेवला होता, आम्ही नव्हता फोडला तो. डब्यावर डबे, डब्यावर डबा फराळाचा. डब्यावर डबा फराळाचा. कोणाच्या मोबाईल स्क्रीनवर फोटो आहे का नवऱ्याचा किंवा बायकोचा. सिंगल फोटो पाहिजे, नवऱ्याचा किंवा बायकोचा. नवऱ्याचा दोघांचा जोडी स्क्रीनवर पाहिजे. तर मला पण घरभर दंगा पोरं आहे खट्याळ. घरभर दंगा पोरं आहे खट्याळ. कोणाच्या मनगटावर आहे का नंबर वाले घड्याळ. ज्याच्यावर 1 2 3 4 असा नंबर असेल असं घड्याळ पाहिजे. 1 2 3 4 नंबर असलेले. नाही नाही ह्याच्यावर नाही. 1 2 3 4 नंबर असलेले. इंग्रजीमध्ये वाघाला म्हणतात टायगर. इंग्रजीमध्ये वाघाला म्हणतात टायगर. कोणाच्या पर्स मध्ये किंवा पॉकेट मध्ये आहे का हँड सॅनिटायझर. हँड सॅनिटायझर आधी इथे आले मग काढले. एकाकडे अजून पण असतोच. जेवणाच्या उठल्या पंक्तीवर पंक्ती. जेवणाच्या उठल्या पंक्तीवर पंक्ती. कोणाच्या बोटात आहे का मोत्याची अंगठी. मोत्या आता तुम्हाला नाहीये, तुम्ही तुम्हाला नाही. आता संपले त्यांनी दिलं प्राइस. सेंट मध्ये सेंट, फोकचा सेंट. सेंट मध्ये सेंट हा लास्ट क्वेश्चन आहे आपला. सेंट मध्ये सेंट, फॉकचा सेंट. कोणी लावलं आहे का निळ नेलपेंट, ब्ल्यू कलरचं नेलपेंट आहे. ब्ल्यू 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 कुठे आहे. नाही 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 हा हे ब्ल्यू आहे. त्यांना द्या. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप छान वाटलं तुमच्याबरोबर खेळून. आणि आपण आता लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे.
तुम्हाला कसं वाटतंय आजी आजोबा झाल्याबद्दल? नातीशी खेळायला का उत्साह आलाय की नाही? असं झालंय, खूप आनंद झालाय आणि आम्हाला मुलगीच हवी होती. पण पणजी झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि एकदम छान पणजी दिसतात ते आम्हाला, यंग अँड स्मार्ट पणजी. बरोबर आहे. खूप छान वाटलंय. म्हणजे आम्ही आता किती वाट बघतोय की सईला सांगून ठेवलेलं आहे अधून मधून आमच्याकडे येऊन सोडत जा, म्हणजे आम्ही तिला खेळू आमचाही टाइमपास होईल. ती येणारच ना, लाड मिळणार आहेत आजीचे पणजीचे, तर नक्की येणार ती. आजी आणि आजोबांची गंमत अशी काही, कोण जास्त लाड करतं तेच कळत नाही. आजी आणि आजोबांची गंमत अशी काही, कोण जास्त लाड करतं तेच कळत नाही. नात तुमची म्हणते बरं का ही एक कविता तुमच्यासाठी. आजी देते खाऊ आणि आजोबा फिरून आणतात. आजी देते खाऊ आणि आजोबा फिरून आणतात. त्यांच्या घरी कसे मला अगदी राणीसारखे ठेवतात. कुठल्याही हट्टाला कधी नाही म्हणत नाही. कोण जास्त लाड करतं तेच कळत नाही. आई बाबा ओरडल्यावर आजी जवळ घेते. आई बाबा ओरडल्यावर आजी जवळ घेते. मऊ मऊ पदरांनी ती माझे डोळे पुसते. आजीसारखी माया आणि आपुलकी कुणी कुणी करत नाही. कोण जास्त लाड करतं तेच कळत नाही. आजोबा व मी मिळून करतो आजीची मजा. आजोबा आणि मी मिळून करतो आजीची मजा. आजी मला लपवून ठेवते चष्मा आजोबांचा. चष्म्याशिवाय आजोबांना काही काही दिसत नाही. कोण जास्त लाड करतं तेच कळत नाही. आजी म्हणे आजोबा, ऐका बर का, आजी म्हणे आजोबा पूर्वी डिट्टो हिरो दिसायचे. आजी म्हणे आजोबा पूर्वी डिट्टो हिरो दिसायचे. पण नातीला या सगळ्या गोष्टी कशा पटणार आहे ना. आजीच्या लांब वेणीसाठी कधी गजरा आणायचे. खोटं बोलती आजी. आजीचं लांब केसच नाहीये तिथे. खोटं बोलती. पूर्वीची गोष्ट आहे ना ती, पूर्वीची गोष्ट आहे. तेच आधीची गोष्ट आहे. ते पूर्वी डिट्टो हिरो दिसायचं. आता आजोबांचं पण बघा ना काय झालंय ते. खोटं बोलती आजी. खोटं बोलती आजी. मला मुळीच विश्वास नाही. कोण जास्त लाड करतं तेच कळत नाही. एक गोष्ट आहे बरं का माझ्यासाठी खास. नात काय म्हणते बरं. एक गोष्ट आहे बरं का माझ्यासाठी खास. दोघांनाही घेता येत नाही माझा अभ्यास. म्हणून आमच्यामध्ये नसते कधी पुस्तक आणि वही. कोण जास्त लाड करतं तेच कळत नाही. कधी कधी जवळ घेऊन माझ्या खूप पाप्या घेतात. कधी कधी जवळ घेऊन माझ्या खूप पाप्या घेतात. तुझ्यामुळे पूर्ण झालं जीवन असं म्हणतात. आई शपथ, तेव्हा मात्र काहीच कळत नाही. आजी आणि आजोबांची गंमत अशी काही, कोण जास्त लाड करतं तेच कळत नाही. कोण जास्त लाड करतं तेच कळत नाही. थँक्यू. आता तुम्ही जाऊ शकता. वर्ष पूर्ण झाली आहे. आधीपासून एकमेकांना ओळखतात, पण खऱ्या एकमेकांच्या सवयी एकत्र राहिल्याशिवाय कळत नाही बरं का. सगळ्यांनी सांगायचं बरं का बरोबर उत्तर देतात की नाही. दोघांच्या आवडीनिवडी सवयी आता चांगल्या एकमेकांना माहिती झाल्या असतील. आता घरी छान बाळ आला आहे आणि येताना आई बाबांसाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन आलाय. तर बघूया कोण कोण काय काय जबाबदाऱ्या घेणार आहे आणि एकमेकांना दोघं किती ओळखतात ते. जर आन्सर प्रतीक असेल तर ब्ल्यू बलून वर करायचं आणि आन्सर सही असेल तर पिंक. भांडण झाल्यावर सासूबाई कुठे गेल्या सांगा बरं का. बरोबर आन्सर्स देतात का. आणि सगळे मित्र परिवार. भांडण झाल्यावर कोण सॉरी म्हणतं. मी सगळ्यांना सांगतो, मी म्हणतो. आज जाहीर करतात ते.
कोणाला जास्त राग येतो? दोघांना येतो, मग काय करत आहे घरात? आता असं झालंय ना की घरात जेवढी माणसं असतात ना त्याच्यापेक्षा जास्ती फोन असतात घरात. त्यामुळे सोशल मीडिया, फोन हे आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा घटक झालाय. तर दोघांपैकी असं कोण आहे जो फोन शिवाय बिलकुल राहू शकत नाही? पूर्वीच्या काळी असं होतं ना की एखादी वस्तू आपल्याला घरी आणायची असेल तर बाजारात जायला लागायचं दुकानापर्यंत. खूप सारं 2-3 दुकानं बघायचं, मग बार्गेनिंग व्हायची, घासाघीस व्हायची आणि मग एखादी गोष्ट घरी यायची. नाही, पण आता ऑनलाईन शॉपिंगमुळे एका फोनच्या क्लिकवर 10 मिनिटात सुद्धा गोष्टी घरी यायला लागल्या आहेत. आणि त्यामुळेच खूप सारे बिनकामाच्या गोष्टी घरी येतात. अशा बिनकामाच्या गोष्टींवर कोण जास्त खर्च करतं? दोघांपैकी फिरायला जास्त कोणाला आवडतं? तर सांगितलं तुला नाही आवडत. एकटं फिरायला आवडतंय. बाळाचं जे नाव आता ठेवणार आहे ते कोणी सुचवलंय? ओके, टाळा. बाळाचे जास्त लाड कोण करणार? पण मी वरती असा क्रम आहे. आणि मग बाळाला शिस्त कोण लावणार? हे आन्सर आहे ना आता बाय डिफॉल्ट असंच येतं. कधीतरीच असं होतं की वेगळं येतं, पण नॉर्मली आता बाबा लोक लाड करतात आणि आईकडे काम असतं शिस्त लावायचं. बाळाचे जास्त फोटो कोण काढणार? दोघंही काढणार, स्वतःचे आणि बाळाचे. आणि बाळासाठी शॉपिंग कोण करणार? बाळ पहिलं काय म्हणणार, आई का बाबा? काय कुठला शब्द पहिले बोलणार? आता बाळ होऊन 2 महिने झालेले आहेत, त्यामुळे बाळ रात्री झोपतं का नाही झोपत? झोपतं, पण काही दिवसांनी त्याचं शेड्यूल बदलेल ना, तेव्हा तर बाळ रात्री जागायला लागलं आणि दिवसभर झोपायला लागलं तर थकलेल्या आई बाबांपैकी कोण जागून बाळाला सांभाळणार? का बाबा नाही सांभाळणार आहे? आता बाळ तर झालेलं आहे, पण आता अजून त्याचे कसं आहे बाळ हे काही कळत नाहीये. कारण आता बाळ जास्तीत जास्त वेळ झोपतच आहे, त्यामुळे बाळाची गुण काहीच कळत नाहीये. त्यामुळे अजून आपण अंदाज बांधू शकतो. प्रतीक, सईचे असे कुठले गुण आहेत जे तुला वाटतं बाळामध्ये यायला पाहिजे? काय एखादा गुण आणि काय असं आहे जे बाबा हिच्यात ते आता बाळात नको, ही कशी नको? ऍक्च्युली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकाच गुणात आहे. कारण पॉझिटिव्ह आहे तिचं कामनेस, खूप कामनेस आहे तिच्यामध्ये, तो बाळात येऊ दे अशी माझी इच्छा आहे. आणि कुठल्या कुठल्या सिच्युएशन मध्ये तोच कामनेस त्यामुळे बऱ्याच सिच्युएशन मध्ये ती खूप काम असते जे मला होत नाही. मला असं खूप इम्पेशंट व्हायला बोल लवकर आणि चला लवकर करा आता असं होतं. पण सही त्या प्रश्नाविषयातून जाणार आहे. आता त्या तिच्याकडेच जाणार आहे. तिला चान्स आहे. सईमध्ये जो कामनेस आहे तो बाळामध्ये नक्की यावा, पण कधी कधी तो कामनेस न ठेवता बाळाने बोललं पाहिजे, आपली मतं मांडली पाहिजे, हे मात्र नक्कीच केलं पाहिजे. प्रतीक मध्ये असा कुठला गुण आहे जो तुला वाटतं बाळात नक्की यावा आणि काय असं आता ह्याच्यात आता बाळात नको? पॉझिटिव्ह गुण म्हणजे तो खूप क्रिएटिव्ह आहे. म्हणजे आमच्या दोघांमध्ये तो जास्त, मला एवढं क्रिएटिव्हिटीचं काही माहित नाहीये, पण तो खूप क्रिएटिव्ह आहे. त्याला इमॅजिनेशन खूप चांगलं आहे त्याचं, सो ते यावं. आणि आळस नको या. बाळ प्रतीक सारखं क्रिएटिव्ह असावं, पण प्रतीकला झोप अनावर येते आणि आळस आहे तो मात्र बाळात नक्कीच होऊ नये. बाळाने शाळेसाठी वगैरे जाणं पटकीने उठावं, सईला मागे लागायला लागू नये. आणि प्रतीक क्रिएटिव्ह माहितीये, माझ्याशी फोनवर बोलतात त्यांनी मला एवढे सगळे क्वेश्चन विचारले होते. म्हणजे सईशी सगळं बोलणं झालं होतं, पण त्यांनी स्पेशली फोन करून
परत हे असं आहे ना, मग हे असं आहे ना, मग हे असं, मग हे असं डेकोरेट आहे. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी होती. थँक्यू, खूप छान उत्तर दिली. इथे म्हणजे जनरली असं मला वाटलेलं की पद्धत असेल उखाणा वगैरे घ्यायची, त्यामुळे मी प्रिपेअर होऊन आले होते. So आता मी उखाण्यात नाव घेणार आहे, तर मी लक्ष देऊन ऐका. हो. पाळण्यातले नाव, पाळण्यातले म्हणजे 12व्या दिवशी जे घरच्या घरी बारसं झालं त्यातलं. पाळण्यातलं नाव ठेवलं आहे नर्मदा. पाळण्यातलं नाव ठेवलं आहे नर्मदा. घरचे म्हणाले किती छान नाव आहे, कशाला होय बदलता. पाळण्यातलं नाव ठेवलं आहे नर्मदा. घरातले मोठे म्हणाले किती छान नाव आहे, कशाला होय बदलता. आम्ही म्हटलं नर्मदा म्हणजे प्रेमळ, खंबीर, कणखर आणि स्वतःचा प्रवास स्वतः निवडणारी. नर्मदा म्हणजे खंबीर, पवित्र, प्रेमळ आणि स्वतःचा प्रवाह स्वतः निवडणारी. अशाच अर्थाचं नाव असावं हीच होती आमची इच्छा सारी. नर्मदा मातेचं अजून एक असं सुंदर आणि प्राचीन नाव ठेवतो आहे ऐका. नर्मदा मातेचंच अजून एक सुंदर आणि प्राचीन असं नाव ठेवतो आहे ऐका. आजपासून प्रतीक आणि सईच्या मुलीला सगळे म्हणतील रेवा. तर आम्ही आता व्यंगचित्र काढायला आलो. मगाशी ॲक्च्युली येऊन बघून गेलो आणि खूप गर्दी होती आणि एका साईडला आता बारशाचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे. खूप सुंदर व्यंगचित्र काढतोय. स्माईल स्माईल शिवराज स्माईल करी स्माईल करी स्माईल नोटीस लवकर स्माईल वगैरे. बस काय झालं बस झालं अरे बस तर जास्त झाले स्माईल. बस झालं बस 40 मिनिट चालू आहे ना. कॉमेडी काढ नको. कॉमेडी काढत तुम्ही असं पण काढत रडत नाही ओरत काय म्हणते. स्माईल करा. ते म्हणाले की बस त्यांचा कर. पेपर पण मी ऍडजस्ट केला त्याच्यानंतर सॉरी बंद होईल कोणाचंच नाही. पेपर पण नाही.
कसं दिसतंय? नाव काय द्यायचे? नागवेकर गॉड नागवेकर NAGVER नागवेकर. तो फायनली बारशाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आमच्या छोटूशा क्यूट परीचं नाव आहे रेवा. तर रेवाला खूप 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 शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट तिच्या पुढच्या लाईफसाठी. खूप 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 मोठी हो आणि 2-3 मावशा आहेतच आणि एक आजी पण आहे आणि पडद्याच्या मागे काका पण आहे. ती फर्स्ट आहे ना आमच्या सगळ्या ग्रुप मधली आणि फॅमिली, त्यामुळे तिचं भरपूर लाडकीच आहे ती, नो डाऊट लाडकीच आहे ती सगळ्यांची. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि खूप खूप शुभेच्छा रेवाला. आणि ताई आणि दाजींना पण परत एकदा अभिनंदन. थँक्यू. आणि मग नात आणि thank you. माझी नात खूप सुरेख आहे हा, सुंदर आहे आणि मला नाव सुद्धा आवडलं, नर्मदाई आणि रेवाई. दोन्ही पण नाव खूप सुंदर आहे. तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येस, भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.